उद्धव ठाकरे उद्यापासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची घेणार भेट। शेती पिकांच्या नुकसानीसाठी 600 कोटी देण्याचा शासन निर्णय जारी, शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार पीक विम्याची रक्कम। आज मुंबईत येलो अलर्ट तर पुणे आणि साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी, मात्र पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर, पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता, शहराला पुराचा धोका, नारायण झोपडपट्टीमधील 35 कुटुंबांचं स्थलांतर। यवतमाळच्या राळेगावात धोकादायक पुलावरून विद्यार्थी आणि नागरिकांची जीवघेणी कसरत, मुलांना कडेवर घेऊन पालकांना करावा लागतोय जीव धोक्यात घालून प्रवास। मेट्रो 3चा बीकेसी ते कुलाबा टप्पा लवकरच पूर्ण होणार, आतापर्यंत 86% काम पूर्ण, मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 12,810 वाहन चालकांवर कारवाई, नियम मोडणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा, मॉनिटरिंग सिस्टम सुरू झाल्यानंतर कारवाईला वेग वाढला। राज्यात उद्या विविध शिक्षक संघटनांचा शाळा बंदचा नारा, अनुदानित आणि विना अनुदानित शाळांसाठी विविध मागण्यांसाठी आंदोलनाचं हत्यार। पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी हर्सुल तलावाची पाहणी पातळी तळाशीच, छत्रपती संभाजीनगर जुन्या शहरामध्ये पाण्याची समस्या कायम। श्रावणात एसटी संघे तीर्थाटन उपक्रमाला आजपासून सुरुवात, महिलांना एसटी कडून घडवले जाणार तीर्थक्षेत्रांचं दर्शन, ग्रुप बुकिंग केल्यास थेट गावातून सोडली जाणार बस। बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसी मधील स्फोटात रासायनिक कंपनी जळून खाक, रिएक्टर एका चाळीवर पडल्यामुळे 3 जण जखमी। केंद्र सरकार चीनी कंपन्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत, 400 कंपन्या सरकारच्या रडारवर। या कंपन्या ऑनलाईन नोकऱ्या आणि ऑनलाईन कर्जाशी संबंधित फसवणुकीमध्ये सामील असल्याची माहिती। भारतीयांनी बांगलादेशमध्ये जाऊ नये, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारताकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी।